नमस्कार, मी आशिष जाधव. महाराष्ट्र वनच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. इथून पुढे 5 दिवस दररोज 4 वाजता महापालिकेची चर्चा या कार्यक्रमामध्ये ज्यांनी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली अशांसोबत आपण संवाद साधणार आहोत. नेमकं या निवडणुकीत काय घडलं, पक्षाकडनं त्यांनी काय केलं आणि त्यांना मतं मिळाली कशी यावरती आपण चर्चा करणार आहोत. आज हा पहिला भाग आहे. यामध्ये पुण्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आपल्या सोबत आहेत. संजय काकडे, महाराष्ट्र वनच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. खरं तर पुणे महापालिकेची निवडणूक याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. गेल्या 8-9 महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीनं या महापालिकेची सूत्र तुमच्याकडे दिली होती, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे दिली होती आणि तुम्हा दोघांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली. तुम्ही हे कदाचित मान्य करणार नाही, पण भाजपच्या पुण्यामधल्या विजयामध्ये तुमची भूमिका, तुमचा सहभाग हा खूप महत्त्वाचा मानला जातोय आणि म्हणूनच आज आपण ही मुलाखत करतो आहोत. महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. संजय काकडे, ज्या पद्धतीनं निकाल आलेला आहे, पुण्यामध्ये भाजपला निर्विवाद बहुमत मिळालेलं आहे, हे कशाच्या जोरावरती मिळालेलं आहे? भाजपची पक्ष संघटना खरंच तेवढी बळकट होती का एवढं यश मिळालं? आशिषजी, सर्वप्रथम मी आपले आभारी मानतो आपण आपल्याला चॅनलवरती मला आमंत्रण दिल्याबद्दल. आशिषजी, पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्यापासूनच गेल्या 2.5-3 वर्षापासून भरपूर स्ट्रॉंग होती. 8 आमदार, 3 खासदार, 2 मंत्री, 3 मंत्री, 1 केंद्रीय मंत्री एवढा फौजफाटा होता. आणि माननीय नरेंद्र मोदी व माननीय देवेंद्र फडणवीस यांचे हे 2.5 वर्षाचे काम, देवेंद्र फडणवीसचे 2 वर्षांचे डिसिजन, निर्णय आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा, हा सर्व फौजफाटा व काही भागात आम्ही उपनगरात खूप कमी होतो. तिथं माननीय मुख्यमंत्र्यांनी मला 3 महिन्यापूर्वीच ह्या प्रभागांमध्ये लक्ष घालायला सांगितलं होतं. त्यामुळं आपण 3 महिन्यापासून पक्षप्रवेश सुरू केले होते. जिथं भारतीय जनता पक्ष थोडी कमकुवत आहे अशा ठिकाणी आम्ही मातंबर चांगली लोक ज्यांच्याकडे स्वतःचा मताचा गट्टा आहे अशा लोकांना आम्ही पक्षप्रवेश दिले होते. आपल्यालाही माहिती आहे. ह्या सगळ्याच्या एकजोडीत एक कट्टा असा आम्ही निर्णयावर आलो की आम्हाला बहुमत मिळेल अशी खात्री होती आणि तेच 21 तारखेला पुणेकरांनी आम्हाला भरघोस पाठिंबा देऊन, भरघोस मतदान देऊन मेजॉरिटीमध्ये आम्हाला पुण्यात निवडून दिलं. संजय काकडे, भाजपचं हे सगळं यश पुण्यामधलं पक्षप्रवेशांच्या बळावरती, उपऱ्यांच्या बळावरती, जे इतर पक्षाचे बंडखोर आहेत ते तुमच्या पक्षात आले त्यांच्या बळावरती हे झालंय का? नाही, असं काही नाही. अशी जी मी आपल्याला सांगू इच्छितो की जेवढे आम्ही पक्षप्रवेश घेतले ते इतके आम्ही 70-80 असे काही प्रवेश घेतले नव्हते. आम्ही साधारण 20 ते 25 लोकांचे प्रवेश घेतले. 25 लोकांचे, त्या 25 लोकांना तिकीटं दिली. परंतु भारतीय जनता पक्षाचा जो बेस होता तो 26 नगरसेवक आमचे पूर्वीचेच होते. 8 आमदार आमचे 2014 निवडून आले. खासदार आमचे निवडून आलेले आहेत. आणि सध्या माननीय नरेंद्र मोदींची व देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा सर्वात प्रथम आमच्या कामाला आलेली. आम्ही झोपडपट्टी वासियांपासून ते हॉटेलच्या वेटरपर्यंत सगळ्यांना ह्या 2 व्यक्तींबद्दल विचारलं तर सगळ्यांना या 2 व्यक्तींबद्दल इतका आदर आणि इतका सन्मान, यांच्या मनामध्ये एवढी भावना एक चांगली प्रकारची निर्माण झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राची, पुणे सोडा संपूर्ण महाराष्ट्रातच आमची पार्टी नंबर 1 झालेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही तिकीटं वाटप करून आम्ही ह्या आत्ता 98 सीटवर निवडून आलो. कुठल्याही नुसत्या बाहेरच्या येणाऱ्या लोकांवरती न अवलंबून राहता पक्षाची सुद्धा ताकद आणि बाहेरून येण्याची जिथं आम्ही कमकुवत आहेत तिथंच आम्ही बाहेरच्यांचा सपोर्ट घेतलेला आहे. इतर जागी सर्व आम्ही पक्षाचे उमेदवार दिले आहेत. पक्षाचे उमेदवार आम्ही 70% दिले आहेत. 30% लोक आम्ही बाहेरचे दिले आहेत. संजय काकडे, 3 वर्षांपूर्वी जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली होती तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबरीनं तुम्ही सुद्धा बिनविरोध राज्यसभेवरती अपक्ष खासदार म्हणून निवडून गेला होतात. मग भाजपला अशी गरज काय पडली की आधी सदस्य नोंदणी करताना तुमची मदत घ्यावी लागली? तुम्ही सर्वाधिक सदस्य नोंदणी भाजपची केली, त्यानंतर पुण्याची जबाबदारी दिली. संजय काकडे हे तर काही भाजपच्या चिन्हावर राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार नव्हते. तुमची गरज का पडली भाजपला?
नाही, भाजपला माझी गरज नाही पडली, कारण मी भाजपचा सत्ता यायच्या आधी म्हणजे 2014मध्ये लोकसभा निवडणूक यायच्या आधी मी भारतीय जनता पक्षाचा सहयोगी सदस्य झालो होतो. भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा वाटा आहे मला निवडून आणण्यामध्ये. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, माननीय नितीन गडकरी, त्यावेळेस अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष होते आणि माननीय उद्धव ठाकरे, ह्या चौघांचीच मतं शिल्लक होती, 22-25 मतं, आणि माझी स्वतःची 25 मतं. माझ्या स्वतःच्या 25 मतावर व भाजप सेनेच्या मतांवरच मी निवडून आलो होतो. त्यामुळे मी त्याच वेळेस ठरवलं होतं, आम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रदेशाध्यक्ष असताना आम्ही त्यांना शब्द दिला की मी जे काही करेल यापुढे ते भारतीय जनता पक्षासाठीच करेल, आणि पक्षाला गरज नसून मी सहयोगी सदस्य झालो होतो पक्षाचा, आणि ती जबाबदारी योग्य वेळेला मला योग्य संधी दिली देवेंद्र फडणवीसांनी की तू या प्रभागांमध्ये काही लक्ष घाल, आणि ते तर मी लक्ष घातलं होतं. मी 2014लाच सहयोगी सदस्य झालो होतो. त्यानंतर मी भारतीय जनता पक्षाचे जेव्हा मेंबरशिप वाढवायची होती सभासद, तेव्हा मी महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये 1.5 लाख सभासद नोंदणी केली होती, आणि त्यावेळेपासूनच मी भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय झालो होतो. संजय काकडे, तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूप जवळून ओळखता, किंबहुना त्यांना ओळखणारे जवळून जी काही मोजकी लोक आहेत त्यामध्ये तुमचा क्रमांक वरचा लागतो, हे मी अनुभवानं सांगतो. प्रश्न असा आहे की प्रत्येक महापालिकेमध्ये वेगळा पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी राबवला. मुंबई महापालिकेमध्ये वेगळा पॅटर्न, पिंपरी चिंचवडमध्ये वेगळा पॅटर्न, ठाण्यामध्ये वेगळा पॅटर्न, नाशिकमध्ये वेगळा पॅटर्न, पुण्यामध्ये वेगळा पॅटर्न. पुण्यामध्ये काय पॅटर्न राबवला की एकीकडं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हा संघाचा चेहरा पुढे गेला, आणि दुसरीकडं मराठा बहुजन चेहरा म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट केलं. त्याचा दुहेरी इफेक्ट असा झाला की पुण्यामध्ये भाजपकडं निर्विवाद बहुमत आलं, पण संजय काकडे यांची निवड करताना भाजपकडं स्वतःकडं मराठा चेहरा नव्हता का, असा जर का तुम्हाला प्रश्न विचारला तर मग संजय काकडेंची मराठा चेहरा म्हणून का निवड केली, याचं उत्तर काय? नाही, मराठा चेहरा म्हणून अशी निवड नाही केली. भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्या समाजाचे, आमच्याकडं जवळजवळ मराठा जेवढे दिले तेवढे इतर समाजाचे उमेदवार दिलेले आहेत, आणि मराठा म्हणून नाही की पुण्यातली बऱ्यापैकी ज्ञान असल्यामुळे त्यांनी असं केलेलं आहे. असं नाही की मराठा, आमच्याकडे अनिल शोळे पण होते मराठा, ते पण आहेत, त्यांनी सक्रियता त्यांची ठेवली होती. बरेचसे आमदार आमचे मराठा आहेत. असं कास्ट फॅक्टर डोळ्यापुढं ठेवून माननीय देवेंद्र फडणवीसांनी कधीही राजकारण केलं नाही आहे. त्या एरियामध्ये त्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार त्यांनी ते काम केलेलं आहे. मग मराठा चेहरा म्हणून जर का तुमची निवड केली नसेल तर मग मनी पॉवरसाठी तुमची निवड केली, हा जो आरोप होतोय तो तुम्हाला का पटत नाही? कारण ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश झाले त्या पक्षप्रवेशांमध्ये, कारण हा बोला. हो, नाही, आम्हाला त्या आरोपामध्ये काही हेच नाही आहे, तथ्यच नाही आहे. नैराश्यपोटी हे आरोप सगळे निवडणुकांनंतर झाले होते. हे नैराश्यपोटीच सगळे आरोप झालेले आहेत, आणि जेव्हा हार पत्करतो माणूस तेव्हा निराशा त्याच्या पदरी येते. निराशा आली की तो काही बडबडू शकतो, काही बोलू शकतो. कुठलाही अजेंडा असं नाही की पक्षाचा सहयोगी सदस्य आहे मी, जेव्हा माझ्याकडे आमदार मी एवढे जमा करू शकतो, ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार केला की ह्याचं पुण्यामध्ये नेटवर्किंग चांगलं आहे. मी गेले 25 वर्ष सक्रिय नाही, पण असं बाहेरून प्रत्येक पक्षाला पूर्वी मदत करतो मी, हे आपल्यालाही माहिती आहे अशी जी की सगळ्या पक्षांच्या जवळ होतो मी, म्हणून मी बिनविरोध झालो. आणि नंतर बिनविरोध झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला मी सहयोगी सदस्य आलो. तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांची आमची ओळख आहे, आणि त्यांना मी पुण्यामध्ये माझं नेटवर्किंग त्यांना दाखवल्यानंतर ते म्हणते संजय चांगली गोष्ट आहे, सगळी चांगली लोक निवडून येण्याची क्षमतेची आहेत, तुम्ही सक्रिय व्हा. त्यानंतर मी सक्रिय झालो. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये अजित पवारांचंच अस्त्र अजित पवारांवर उलटवायचं असा पॅटर्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवला, आणि म्हणून पुण्यामध्ये तुमची निवड मुख्यमंत्र्यांनी केली की अजित पवारांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी हेच त्यांच्या विरोधात काम करतील, आणि पुण्यामध्ये अजित पवारांचं जर का खच्चीकरण झालं तर मग भाजपचा मार्ग सुकर होईल, अशी रणनीती मुख्यमंत्र्यांची होती, आणि म्हणून तुमची निवड झाली. नाही, असं काही नाही आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती मी 2014ला सक्रिय झालो, आणि माझी अजित पवारांची जी काही मैत्री होती किंवा जे काही रिलेशन होते ते 2009पर्यंत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशी जी आपल्याला माहिती आहे. आपणही ऑफ रेकॉर्ड भरपूर वेळा चर्चा केली याच्यावरती की अजित पवारांची माझी मैत्री होती, काही जे रिलेशन होते ते 2009पर्यंत. 2009ला आमचे रिलेशन, मी जास्त गोपीनाथ मुंडेंच्या जवळ, उद्धव ठाकरेंच्या जवळ गेल्यामुळं ते थोडे माझ्यावर दुरावले गेले होते. त्यामुळं
तेवढ्यासाठी मला राजकारणात असं काही नाही. मी 2009ला त्यांचे माझे संबंध दुरावले गेले आणि 2014ला मी सक्रिय झालो. त्यामुळे माझे आणि अजित पवारांचे 2009पासून बऱ्यापैकी संबंध दुरावलेले होते. तर म्हणजे त्याचा तो काही रोलच नाही आहे की मी अजित पवारांच्या घनिष्ठ होतो तेव्हा मी काही सक्रिय नव्हतो. जेव्हा मी घनिष्ठ होतो तेव्हा सक्रिय नव्हतो. माझ्या कामापुरतं मी जात होतो, काही मदत लागली त्यांची अधिकारी लेवलला त्यांची मदत घेत होतो, पण सक्रिय राजकारणात त्यावेळेस मी नव्हतो. त्यामुळे माझा काही संबंध नव्हता सक्रिय राजकारणात. सक्रिय राजकारणात मी 2014ला आलो. त्यामुळे तो क्रायटेरिया याला लागू होत नाही. किंवा पिंपरी चिंचवडची लोकं पण जे पक्षात आली, राजकारणाचा एक भाग असतो की चांगल्या लोकांना पक्षात नेहमीच प्रत्येक पक्षाला घ्यायचं असतं. जसं राष्ट्रवादीने पूर्वी कितीतरी पक्षात घेतली लोकं, शिवसेनेचे घेतले, काँग्रेसचे घेतले, पूर्वी काँग्रेसमधनं फुटूनच राष्ट्रवादी तयार झालेली आहे. त्यामुळे हा क्रायटेरिया त्या वेळेला त्या गोष्टीचा योग्य असतो. त्याकरता राजनीती असू म्हणजे राजकारण असू, रणनीती असू, तो एक राजकारणाचाच भाग असतो. पण माझ्या दृष्टीने तो क्रायटेरिया मला लागू होत नाही किंवा मीच सक्रिय नव्हतो त्यावेळेस. हां, ठीक आहे संजयजी, मी तुम्हाला जवळून ओळखतो त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहे. पण पुण्यामध्ये ज्या जागा भाजपच्या निवडून आलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये, त्या जागा तुम्ही आधीच एका खाजगी बैठकीमध्ये, सर्वपक्षीय बैठकीमध्ये, जिथं मिसळ खाण्याच्या निमित्तानं सगळे एकत्र आले होते, तेव्हा तुम्ही तो अंदाज मांडला आणि तो अंदाज इतका तंतोतंत खरं ठरला की मग संजय काकडे यांनी EVM मशीनमध्ये काही गडबड केली का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. हा अंदाज जेव्हा बांधला तेव्हा नेमका ठोकताळे काय बांधले होते? कारण अंदाज इतका तंतोतंत कसा काय खरा ठरला? कसं झालं, जेव्हा सर्वे झाले आमच्या स्वतःच्या सर्वेमध्ये, माननीय देवेंद्र फडणवीसांनी एक सर्वे केला होता, आमच्या स्वतःच्या पुणे शहराने एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये आम्ही 11 ते 12 प्रभाग मागे होतो. साधारण 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 30 नंबर, 33 नंबर, 19 नंबर, 20 नंबर, अशी जी 12 ते 13 प्रभाग आम्ही निगेटिव्ह होतो. तिथं आम्ही गेले 2 महिने मेहनत केली. तिथं योग्य माणसं, आमची पक्षाची मतं किती आहेत, निवडून देणाऱ्या उमेदवाराची मतं किती आहेत, मग एक्स्ट्रा किती मतं आम्हाला कमी पडता आहेत किंवा आमच्या त्या मतांमध्ये भागून निवडून येतो का आम्ही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, तो अभ्यास आम्ही त्या एकदम प्रॅक्टिकल गोष्टीवर आणून आम्ही निवडणूक लढवली. जेव्हा आम्हाला खात्री पटली, मी अशी जी आपल्याला सांगू इच्छितो की 100 मतं ज्याच्याकडे आहेत त्याच्या पण घरी मी स्वतः गेलो, 1000 मतं ज्याच्याकडे आहेत त्याच्याही घरी मी गेलो या प्रभागांमध्ये. आणि ती लोकं आम्हाला आमच्या बाजूने त्यांना दाखवून दिलं की माननीय नरेंद्र मोदींचं, देवेंद्र फडणवीसांचं सांग नाही ते, देवेंद्र फडणवीसांचं आमचं कसे हे आहेत, म्हणजे याच्यामध्ये प्रतिमा कशी स्वच्छ आहे, कसं ते काम चांगलं करतात देशासाठी, राज्यासाठी, हे आम्ही 100 ज्याच्याकडे 100 मते, ज्याच्या 1000 मते त्यांना पटवून सांगून ह्या निष्कर्षावर पोचलो आम्ही. आता तो निष्कर्ष आपला 95% सक्सेस झाला. त्या सक्सेसला आता जर का निराशापोटी काही उपमा देत असतील तर त्याला काही अर्थ नाही. अशी पूर्वीसुद्धा अशी जी आपल्याला आठवत असेल 1965, 70, 75ला काही लोक फिल्म लाईनमध्ये इतकं चांगलं काम करायची की लोक अक्षरशः त्यांना बघून पळून जायची, खूप चांगलं काम करण्याच्या जवळ जायची. आणि अशा काही गोष्टी जेव्हा सक्सेस होतात तेव्हा त्याच्याबद्दल अशी लोकं होतात. ह्याच्यामध्ये आम्ही इतके सक्सेस झालो की आता त्याचा परिणाम व्हायला लागला की तुम्ही मशीन सेट केली. असं कुठं होत नसतं. असं भारतात तरी आजपर्यंत झाल्याचं कुठलंही रेकॉर्ड नाही किंवा कुठलाही उघड झालेलं नाही आजपर्यंत, आणि होऊही शकत नाही. हे काल्पनिक गोष्टी झाल्या. निराशापोटी काल्पनिक गोष्टी करतो माणूस, तर त्यांचे आरोप निराशापोटी आहेत. त्या आरोपांना मला काहीच म्हणायचं नाही, ते निराशेत सध्या. तेच पुढच्या निवडणुकीत म्हणतील नाही हे बरोबर होतं, आमचंच मागच्या वेळेस चुकलो होतो. जो काम करतो, जो स्वतः साईटवर, आता जसे बरेचसे लोक राष्ट्रवादी 40 लोक निवडून आले, असं काय असतं आम्ही त्यांना 20वर थांबवलं असतं, असं मग आम्ही 162 सीट मारली असती. ह्या गोष्टी काल्पनिक आहेत, त्याला काही महत्त्व नाही आहे. हे स्वतःच्या समाधानाकरता जे पराभूत झाले त्यांनी समाधानाकरता हे करून घेतलेलं आहे. त्याबद्दल आता मला काही म्हणायचं नाही आहे. त्यांचे डोळे उघडतील, त्यांना जी काही चौकशी करायची, इन्क्वायरी करायची करावं, माझं काहीच म्हणणं नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मला असं वाटतं तुमच्यासारख्या माध्यमांना तरी ह्या गोष्टी प्रॅक्टिकल वाटतात का हे आपणच ठरवावं. ठीक आहे, तुमची कागदावरची आकडेमोड, गोळाबेरीज ही वादातीत असते, म्हणजे ती खूप इतकी मायन्यूट असते की तुम्ही प्रत्येक घर आणि घर म्हणजे ते कागदावरचं तपासून बघता की इथं आपल्यासाठी प्लस आहे, इथं मायनस आहे. तसंच काम तुम्ही गेले 3-4 महिने पुण्यामध्ये केलं असेल, याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण एक सामान्य माणसाला प्रश्न असा पडतो की पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट
जेव्हा बारामतीतली नगरपालिकेची निवडणूक असते तेव्हा सगळं श्रेय घेतात आणि आज त्यांच्या शहरामध्ये महापालिकेचं जे भाजपचं यश आहे ते विभागलं जात आहे आणि ते विभागल्या गेल्यावरही नाव केवळ संजय काकडेंचं होत आहे. मग आता हे जे यश आहे पुण्यातलं हे केवळ आणि केवळ संजय काकडेंचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे? नाही नाही नाही, हे सर्व श्रेय म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचंच आहे. आणि एकदा हार असू किंवा जीत असू हे कॅप्टनला श्रेय जातं. हे संपूर्ण कॅप्टन ह्या टीमचे आमच्या देवेंद्र फडणवीस होते. आम्ही त्यांचे 11-10 खेळाडू होते. त्याच्यामध्ये 10मध्ये 8 आमदार, गिरीश बापट, मी असेल, अनिल शिरोळे असेल. 8 आमदारांमध्ये आमचे अनिल शिरोळे, आपलं बापट साहेब पण आहेत. 8 आमदार, आम्ही 2 खासदार, 10 जणांची आमची टीम आणि कॅप्टन होते देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसला पहिलं क्रेडिट जातं देवेंद्र फडणवीस साहेबांना, कारण ते कॅप्टन होते. त्यांचे सगळे नियोजन होते. तिकीट वाटप, यंत्रणा राबवणं, प्लॅनिंग करणं, संपूर्ण पक्षाची धोरणं ठरवणं, अजेंडा ठरवणं हे माननीय देवेंद्र फडणवीसांचं होतं. आणि आम्ही 10 जण त्यांच्या अध्यक्षतेखाली ते काम करतो आणि आमचं 10 लोकांचं तेवढंच मेहनत, तेवढीच कष्ट आहे. आणि हे सर्व श्रेय जातं ते देवेंद्र फडणवीसांना जातं. त्याच्यानंतर आमच्या 10 लोकांना जातं. त्याच्यानंतर आमच्या अध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत, त्यांनाही तितक्याच प्रमाणात जातं. कारण मी पाहिले ते सुद्धा रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत त्यांनी सभा घेतलेल्या आहेत, कोपर मिटिंग घेतलेल्या आहेत, आमच्या मिटिंगा घेतल्या आहेत. तिकीट वाटपाच्या वेळेस आम्ही सगळे रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत बसवतो. हे सामूहिक सर्वांचंच विजय आहे हा. पण कॅप्टन हे मुख्यमंत्रीच असतात, त्यामुळं कॅप्टनला सर्व श्रेय जातं हे मी आपल्याला सांगू इच्छितो. कॅप्टन मुख्यमंत्री आहेत, त्यांना सगळं श्रेय जातं. पण संजय काकडे, गिरीश बापटांचं नाव काही घेत नाही आहेत. संजय काकडेंबरोबर ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहे. पण ब्रेकनंतर संजय काकडे हे 2012-13 मध्ये राजकारणाच्या कुंपणावरती उभे होते. राज्यसभेवरती जायचं असा त्यांचा स्वतःचा एक होरा होता, तो त्यांनी पूर्ण केला. पहिल्यांदा जेव्हा ते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरनं माघार घेतली. पण दुसऱ्यांदा जेव्हा राज्यसभेची निवडणूक लागली तेव्हा खुद्द शरद पवारसुद्धा त्या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि मग शरद पवारांना ती निवडणूक बिनविरोध करावी लागली. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराला माघार घ्यायला लावली आणि त्यामध्ये संजय काकडे सुद्धा शरद पवारांबरोबरच एकाच निवडणुकीतून राज्यसभेवरती बिनविरोध निवडून गेले. असा हा हिकमती माणूस आहे. तो मुख्यमंत्र्यांनी त्याला गळाला घातला नसता तर ते मुख्यमंत्री कसले. आणि त्यांनी बरोबर संजय काकडेंच्या माध्यमातून पुण्यात राष्ट्रवादीवरती नेम साधलेला आहे. राष्ट्रवादी विरुद्ध संजय काकडे हे काय समीकरण आहे हेही आपण समजून घेणार आहोत, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत भाजपचे सहयोगी खासदार राज्यसभेचे संजय काकडे आहेत आणि पुणे महापालिकेतल्या विजयानंतर ते आपल्याशी बोलत आहेत. संजय काकडे, पुणे महापालिकेमध्ये आधी महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होता, उपमहापौर हा काँग्रेसचा होता आणि विरोधी पक्षनेता हाही काँग्रेसचा होता. अशा वेळी पुणे महापालिका आता भाजपच्या हाती आलेली आहे. एवढी जर का फिल्डिंग काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुण्यामध्ये तगडी होती तर ती भाजपनं भेदली कशी हे तुम्हाला विचारायचं आहे. आणि ती भेदताना खूप मायन्यूट प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे. नेमका काय विचार केला? जर का काँग्रेस राष्ट्रवादीची सद्दी पुण्यामधली मोडून काढायची असेल आणि जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आणायचे असतील तर काय केलं पाहिजे, असा काही प्लॅन तुम्ही मुख्यमंत्र्यांना आधी दिला होता का? नाही, अशी जी मी आपल्याला सांगू इच्छितो, मुख्यमंत्री साहेबांनी मी प्लॅन दिला होता जिथं आम्ही कमकुवत आहोत. आमचे 10 ते 11 प्रभाग फक्त कमकुवत होते आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा, आपली जी राष्ट्रवादी काँग्रेस तुमची आणि काँग्रेस ह्यांनी 15 वर्ष काहीही काम केलं नव्हतं. त्यामुळं आम्हाला एवढं इझी गेलं आहे की जरी आमचं यश असेल इतकं मोठं दिसतंय तरी आम्हाला अजून 8 ते 10 सीट यायला पाहिजे होते. कारण 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीने काहीच काम केलं नव्हतं. 15 वर्ष सत्तेवर होते ते. काँग्रेसचं तर काय भुईसपाट झालं, कोणी नेताही नव्हतं त्यांचं पुणे शहरामध्ये. राहिलं राष्ट्रवादीमध्ये आपल्याला माहिती आहे काय भ्रष्टाचार, किती आरोप झालेत. आणि अजित पवारांबद्दल पुणे शहरातली एवढी नाराजी प्रचंड होती, त्यांच्या पक्षात नाराजी, जनतेमध्ये नाराजी. ह्या सगळ्या नाराजीमध्ये आणि आमच्याकडं माननीय देवेंद्र फडणवीसांचं काम व नरेंद्र मोदींचे निर्णय, ह्या 2 गोष्टीमुळं आम्ही बघा झोपडपट्टी प्रभागामध्ये पण जिथं आम्ही कधी काही जागी आम्ही 1000 मतं घेतली ते दत्त आम्ही 12,000 मतं घेतली. यांना राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण पुणे शहर नाही संपूर्ण महाराष्ट्र त्यांना कंटाळलेलं आहे.
त्यांनी काहीही कामं केली नाही 15 वर्षामध्ये. त्यांचे तुम्ही अजेंडे बघा, प्रचारांचे त्यांचे भाषणं घेऊन बघा. आदरणीय पवार साहेबांपासून ते अजित पवारपर्यंत तुम्ही त्यांच्या सगळ्यांच्या भाषणांच्या क्लिप मागवा. काहीही बोलत नव्हते ते. पुढं डेव्हलपमेंट काय करणार, मागं डेव्हलपमेंट काय केली, काहीही बोलत नव्हते. म्हणजे फक्त पुण्यामध्ये तर एक बिल्डर आणला, बिल्डरच्या म्हणीने तिकीटं दिली, आता बिल्डर महानगरपालिका चालवणार. हे तुमचं प्रचाराचं एक वेळा बोलणं 2 वेळा बोलणं ठीक असतं. पब्लिक काही एवढं वेळं नसतं. बिल्डरला आणलं म्हणजे अजित पवार किती मोठा बिल्डर आहे सगळ्या पुण्याला माहिती आहे. म्हणजे ते बिल्डर झाले 2005पासून. आम्ही 86पासून बिल्डर हे पुणे शहराला माहिती होतं. हा बोलायचा अजेंडा नव्हता, तो अजेंड्यावर सरकले आणि तिथून ते सरकले, ते पार घसरून गेले सगळीकडे ते. संजय काकडे तुम्ही खूप इंटरेस्टिंग बोललेला आहात. हे कुठंही उल्लेख नव्हता त्यांचा. संजय काकडे तुम्ही खूप इंटरेस्टिंग फॅक्ट बोललेला आहात की तुम्ही बिल्डरचे राजकारणी झालात आणि 2005 पासून अजित पवार हे राजकारणाचे बिल्डर झाले. अजित पवार बिल्डर झाले ही माहिती तुम्ही महाराष्ट्राला नवी देताय. हो, नाही, सगळ्या पुणे शहराला माहिती ना. अजित पवारांचे पुणे शहरात बरेच जणांची पार्टनरशिप सगळ्या जगाला माहिती. मी बोलायची गरज नाही. ते स्वतः नसतील पण त्यांच्या कंपन्या आहे, ते सगळ्या वस्तुस्थिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. मी बोललो आहे फक्त, पण वस्तुस्थिती आहे. कारण हे बिल्डर आत्ता झाले. मी पहिल्यापासून 86पासून बिल्डर होतो मी. आणि पुणे शहरामध्ये ह्यांनी काय अजेंडा राबवायचा त्या अजेंड्याकडे गेलेच नाही हो. हे कुठल्याही सभेमध्ये अजेंडा काय भविष्यातला तो तुम्ही उडून बघा 2 मिनिटं, तुमच्या लक्षात येईल. त्यांचं पराजयाचं मेन मुख्य कारण हे की केलं काहीच नाही म्हणून सांगता नाही आलं. पण आम्ही चुकलो आहे बाबा, आम्ही 15 वर्ष काही केलं नाही आहे, पण यापुढे आम्ही 15 वर्षात आम्ही पुढं 5 वर्षात काही करू, हे करू म्हणून पण त्यांनी काही सांगितलं नाही. त्याच्या उलट आम्ही मेट्रोची कामं सुरू केली, टेंडर प्रोसेस चालू केली. 24/7 यांचं 7 वर्षाचं काम आम्ही आता एक 15 ते 2 महिन्यात आम्ही मार्गी लावतो आहे. जेवढी कामं रखडलेली आहेत, रिंग रोड असेल, पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन असेल, मेट्रो असेल, मेट्रोसाठी मी 900 कोटी रुपये आणले. आम्ही ज्या गोष्टी केल्या त्या सांगितल्या आहेत, थोड्याच केल्यात आम्ही. परंतु आत्ता सध्या पुणे महानगरपालिका आमच्या ताब्यात नसतानाही केंद्र आणि राज्याच्या मधून जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलं होतं. आणि पुढं काय करणार हा अजेंडा मेजर आमचा त्याच्यावर होता. मान्य आमच्याकडं कमीत कमी माझ्यापासून ते माननीय देवेंद्र फडणवीसांपर्यंत ज्यांनी भाषणं केली किंवा स्पीच केलं, त्यांनी सगळ्यांनी डेव्हलपमेंट हा एकमेव विषय ठेवला होता. ह्यांनी डेव्हलपमेंट विषय झालेलं तर काहीच नाही आहे, पण भविष्यातलं काय करणार हे सुद्धा सांगत नव्हते. संजय काकडे लोकांना कळलं की काहीच सांगत नाही, केलं पण नाही आणि करणारही नाही. संजय काकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमावरती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सुद्धा होते. पुणेकरांना असं वाटलं की एकीकडं पंतप्रधान येतात, पुणे मेट्रोचं भूमिपूजनाचा कार्यक्रम करतात आणि त्या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावतात. शरद पवारांना भाषण करू दिलं जात नाही आणि सगळं श्रेय हे भाजप स्वतःकडे घेतं. याचा सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट भाजपनं राष्ट्रवादीवरती केला. शरद पवारांना त्या कार्यक्रमाची पुरेशी कल्पना न देता त्यांना स्टेजवरती बसवलं गेलं आणि तिथं राष्ट्रवादीची फसवणूक केली गेली अशीही चर्चा आहे. नाही, असं काही नाही. चर्चा जर आम्हाला फसवणूक किंवा काही करायचं असतं तर आम्ही आदरणीय पवार साहेबांना बोलवलंच नसतं. आदरणीय पवार साहेबांचे मोदींचे संबंध कसे हे सगळ्या देशाला माहिती आहे, सगळ्या भारताला माहिती आहे, पुणे शहराला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. ते 2 वेळा बारामतीला गेले होते, पंतप्रधान झाल्यानंतर गेले होते. त्यामुळं त्या गोष्टी त्यांच्या संबंधापुढं भाषण करून दिलं न करून दिलं या दुर्मिळ गोष्टी आहेत. त्या म्हणजे क्षुल्लक गोष्टी आहेत. जर पवारसाहेबांना बोलायचं असतं तर मोदी साहेबांनी नाही म्हणलं नसतं आणि त्याविषयी बोलण्याचा विषय झालाच नव्हता. फक्त ठराविक लोक बोलणार होती. त्याच्यानंतर तो कार्यक्रम मोदी साहेबांना दिल्लीला जायचं होतं. तो लवकर 30च मिनटं आम्हाला दिले होते, 45 मिनटं त्या कार्यक्रमाचे. 45 मिनटामध्ये कोणी गडकरी साहेब पण बोलले नव्हते. आमचे गडकरी साहेब पण कॅबिनेट मंत्री होते, तेही बोलले नव्हते. त्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे माननीय मुख्यमंत्री आणि आमचे देवेंद्र फडणवीस आपलं नरेंद्र मोदी दोघंच बोलले. आपल्या पवार साहेबांच्या आणि नरेंद्र मोदींचे संबंध सगळे जग जाहीर आहेत. संजय काकडे, तुमची उडबस सर्व पक्षांमध्ये आहात, सर्व पक्षीय आवडीचे नेते म्हणून तुमच्याकडे आता बघितलं जात आहे. तुम्ही काय रीडिंग कराल की सध्या फक्त भारतीय जनता पक्षाचं उडबस आहे? ठीक आहे, तुमचं काय रीडिंग आहे की राष्ट्रवादीची जी भाजप बरोबर सलगी यानं त्या पद्धतीनं छुप्या पद्धतीने असते ते आता राष्ट्रवादीलाच नडतंय. राष्ट्रवादीविषयी जी कुजबूज नेहमी सुरू राहते त्याचा एक साईड इफेक्ट, चुकीचा इम्पॅक्ट हा राष्ट्रवादीवर होतोय.
नाही, असं बिलकुल नाही आहे. असं कुठल्याही प्रकारची कुठल्या गोष्टी घडल्या नाही. आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला जेव्हा सत्ता आमची स्थापन झाली तेव्हा बाहेरून पाठिंबा देऊ असा शब्द दिला होता, म्हणजे शब्द टाकला होता. पण आमचं 25 वर्षापासूनची शिवसेनेची मैत्री आहे. आमची शिवसेनेने आम्हाला पाठिंबा दिला आणि आपण मैत्रीपूर्ण नंतर आमचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे शिवसेना ही 25 वर्षापासून आमच्याजवळ आहे. राष्ट्रवादीचा कुठेही आम्ही पाठिंबा आजपर्यंत घेतलेला नाही आहे. भविष्यात घेऊ न घेऊ हे पक्षश्रेष्ठी ठरवतात. ते खूप वरच्या लेवलची गोष्ट झाली अशीच. त्या बाबतीत मी निर्णय काही घेऊ शकत नाही किंवा माझी तेवढी उंची पण नाही आहे. संजय काकडे, तुमच्या मुलाची सासू म्हणजे विहीनबाई ह्या सुद्धा पुण्याच्या नगरसेविका झालेल्या आहेत. त्या कशा झाला, एक मोठा ड्रामा झाला, म्हणजे कोर्टापर्यंत मॅटर जाऊ गेलं आणि त्यानंतर त्या नगरसेविका झालेल्या आहेत. आता तुमचे जे व्याही आहेत अनिल भोसले आणि विहीनबाई ज्या आहेत रेश्मा भोसले, या दोघांचं भवितव्य काय? म्हणजे पुण्याच्या महापौर ह्या रेश्मा भोसले होऊ शकतात का? आणि अनिल भोसले हे भाजपमध्ये कधी येतील? नाही, अनिल भोसले किंवा रेश्मा भोसलेचा वैयक्तिक तो विषय झाला त्यांच्यापुरता. तो त्यांचे निर्णय आहेत, ते माझे निर्णय नाही आहेत. परंतु मी आपल्याला महापौराबद्दल स्पष्ट सांगू इच्छितो की महापौराचं जे काय आहे ते मुक्ता टिळक म्हणून आमच्या ज्या नगरसेविका आहेत, हे माझं वैयक्तिक मत आहे आशिषजी, हे पक्षाचं मत नाही आहे. हे मुक्ता टिळकांना आम्ही केलेलं आहे, कारण हे टिळक घराण्यातलं जे एक नाव आहे आमच्या पक्षाला, आमचं पक्षाचं भाग्य आहे की लोकमान्य टिळकांचा वारसा आमच्या पक्षामध्ये आहे. आणि देशाला किंवा जगाला असं दाखवून दिलं लोकमान्य टिळकांनी की जे काही देशामध्ये आपल्या गणपतीची स्थापना झाली किंवा स्वातंत्र्य हे माझं जन्मसिद्ध हक्क आहे, हे पहिलं वाक्य लोकमान्य टिळकांचं आहे. आणि अशा घराण्यातल्या व्यक्ती आमच्या पक्षामध्ये राहिलेला आम्हाला अभिमान आहे. आम्ही माझं पर्सनली मत विचारलं तुम्ही तर आम्ही मुक्ता टिळकांना महापौर मी शिफारस करेल. शेवटी पक्षश्रेष्ठी माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय रावसाहेब दानवे हा त्यांच्या अखत्यारीतला निर्णय. मला वैयक्तिक विचारलं तर मी मुक्ता टिळकांचं नाव सांगेल. आणि मुक्ता टिळक 4 टर्म महानगरपालिकेतल्या नगरसेविका आहेत आणि पुण्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेल्या 23,000 मताधिक्य, म्हणजे आशिषजी त्यांना 28,500 मतं पडलीत आणि त्यांच्या विरोधकांना 5,300 मतं पडलीत. एवढ्या मोठ्या 23,000 फरकांनी निवडून आलेले पुण्यात एकमेव 4 टर्म पूर्ण झालेली महिला आहे. त्यामुळे मी माझं वैयक्तिक मत विचारलं तर मी मुक्ता टिळकांच्या फेवरमध्ये आहे. आणि मुक्ता टिळक व्हावं, टिळक घराण्याचं नाव आहे. टिळक आम्हाला अभिमान राहील पक्षाला आमच्या की आम्ही टिळकांसाठी काहीतरी दिलं. आम्ही देणं म्हणणार पण नाही, म्हणजे देणंही चुकीचं. टिळकांच्या घराण्याला देण्याला आम्ही पक्ष किंवा आम्ही खूप छोटे आहोत, पण आम्हाला अभिमान वाटेल की मुक्ता टिळक जर महापौर झाल्या तर पुणे शहराला, महाराष्ट्राला, देशाला अभिमान राहील तो एक. तुम्ही आता मुक्ता टिळकांचं नाव घेतलं म्हटल्यावरती मुख्यमंत्री त्यावरती शिक्कामोर्तब करणार हे आम्ही ओळखूनच आहोत. हेच आहे संजय काकडे. त्यांचे आडाखे हे आधीच बांधलेले असतात आणि ते कसे पूर्णत्वास न्यायचे याचेही फंडे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आता त्यांनी मुक्ता टिळक यांना एक प्रकारे पुण्याचं महापौर घोषित केलेलं आहे. आता फक्त भाजपनं निर्णय जाहीर करायचा एवढंच राहिलेलं आहे. संजय काकड्यांबरोबरची ही चर्चा आज आपण इथंच थांबवत आहोत. पुन्हा उद्या भेटणार आहोत नव्या चेहऱ्यासह, ज्यानं त्याच्या महापालिकेमध्ये पक्षासाठी वेगळी भूमिका, वेगळा किंगमेकर तो पक्षासाठी राहिलेला आहे. अशा व्यक्तीशी आपण पुन्हा चर्चा साधणार आहोत, पण उद्या. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.